हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. आज पुन्हा एकदा मी शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. काल आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग बघितली होती न्यूजपेपरवर. आज सर्व तेच पॅटर्न अस्तरवर ठेवून कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. हे बघा, मी आज सर्व असे पॅटर्न ठेवून घेतले. जे आपण काल पॅटर्न काढले होते ना, तेच पॅटर्न. यात काही बदल वेगळा दुसरा नाही. जो बदल आहे मी तो इथे तुम्हाला दाखवेन. काही वेगळं करायचं असेल तर. हे बघा, पॅटर्न असे व्यवस्थित ठेवून घेतले, मी ॲडजस्ट केले. हे बघा, तुम्ही बघू शकता. त्यानंतर ॲज इट इज जसे तसे आपल्याला ड्रॉ करायचे. आता मी अगोदर पाठीचा भाग ड्रॉ करून घेते. हे बघा, मी जसे तसे पॅटर्न ठेवून ड्रॉ करून घेतले. फक्त जो फ्रंटचा आपला भाग आहे तिथून मी हे बघा, आपल्याला जिथून कटोरी जॉईन करायची तिकडनं मी अर्धा इंच गळ्यापर्यंत इकडनं वाढवले आणि क्रॉस पट्टीला खालून अर्धा इंच वाढवले. हे बघा, इकडनं खालून अर्धा इंच जॉईन करण्यासाठी वाढवले. बाकी जसेचे तसे पॅटर्न ठेवून मी ड्रॉ केले. हे बघा, बाही देखील कुठेच वाढवली नाही, कटोरी वाढवली नाही, बॅकचा पार्ट देखील वाढवलं नाही. फक्त फ्रंट अर्धा इंच कटोरी जॉईन करतो तिकडनं वाढवलं आहे आणि क्रॉसपट्टी खालून अर्धा इंच वाढवली. आता मी हे पॅटर्न कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा, इथून आपण बॅकच्या गळ्यासाठी मार्किंग टाकणार आहोत. इथं हे बघा, मी शोल्डर घेतलं आहे 2.5 इंच. पुढे घेतलं होतं ना फ्रंटला, जे तसंच घेतलं आहे. आणि हे बघा, 9.5चा माझा गळा आहे. त्यानंतर मी अर्धा इंच त्याच्यात प्लस करते. 10 इथं मार्क करून खालून देखील 2.5 इंच घेते. हे बघा, अशा पद्धतीने. आणि आता ही लाईन जॉईन करते. राऊंडच गळा आहे मागचा देखील. आणि इथं राऊंड गळा ड्रॉ करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने. हे बघा, आता आपण हे ॲज इट इज जसं आहे तसं कट करून घेते तुम्हाला आणि दाखवते. हे बघा, आता मी तर हा ब्लाऊज पीस घेतला आहे. याला ही लेस आहे आपल्याला ही काढून टाकायची. हे बघा, आता ब्लाऊज पीसची लेस काढून टाकली. आता ब्लाऊज पीस व्यवस्थित सेट करून त्यावर पॅटर्न ठेवते. हे बघा, मी पॅटर्न ठेवून घेतले ब्लाऊज पीसवर. आता जसेच तसे ठेवून मी पॅटर्न व्यवस्थित सेट केले. आता जसेच तसे ठेवून मी कट करून घेते आणि तुम्हाला स्टिचिंग दाखवते. बघा, असेच पॅटर्न ठेवून घ्यायचे आणि कट करून घ्यायचे. अर्धा इंच आपल्याला थोडंसं सोडून द्यायचं आहे बाजूनी. व्यवस्थित पॅटर्न सेट करून आता मी तुम्हाला पुढचं दाखवते, स्टिचिंगचं दाखवते. हे बघा, आपली ब्लाऊज पीसची कटिंग झाली आहे सर्व. आता आपण स्टिचिंगला घेऊया.
हे बघा, मी अर्धा इंचावर टीप देऊन घेतली. त्यानंतर आता आपल्याला हे अस्तर असं करायचं आहे ना, अस्तरच्या साईडने आपल्याला दाबटीप द्यायची. हे बघा, इथं आपल्याला दाबटीप द्यायची. मी दाबटीप देऊन घेते आणि तुम्हाला हे बघा, दाबटीप देऊन घेतली. आता आपल्याला असं करायचं आहे, हे बघा, अशा पद्धतीने वरतून यावर एक शिलाई द्यायची. हे बघा, अशी शिलाई देऊन घेते. हे बघा, वरतून शिलाई देऊन घेतली. त्यानंतर आपल्याला हे अस्तर आता जॉईन करून घ्यायचं आणि साईडचा राहिलेला भाग तो कट करून घ्यायचा. हे बघा, मी आता हे अस्तर जॉईन करून घेते आणि राहिलेलं कट करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने आपली बाही तयार झाली. आपण आता यावर काठ लावणार आहे. जो काठ आपण ब्लाऊज पीसला होता ना, तो काठ लावणार आहे. बघा, आपल्याला 2 बाहीसाठी काठ लागतो. त्यासाठी हे बघा, असं मध्ये काढून घ्यायचं काठ आणि मधून कट करायचं. त्यानंतर बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित मधून ठेवून आपल्याला काठ जॉईन करून घ्यायचं आहे. इकडनं असं फोल्ड करून घ्यायचं आहे. खालच्या बाजूने टीप देऊन घ्यायची. परत इकडनं फोल्ड करून इकडनं फोल्ड करून परत वरच्या बाजूने आपल्याला टीप देऊन घ्यायची. चला, मी काठ जॉईन करून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा, मी दोन्ही बाया काठ लावून जॉईन करून घेतलं आहे. आता आपण त्यासाठी आपल्याला फ्रंटला आपली पायपिंग बाकी आहे. बघा, फ्रंटला आता मी पायपिंग करून दाखवते तुम्हाला. त्या अगोदर आपल्याला आहे ना, हे दोन्ही पार्ट एकावर एक ठेवून व्यवस्थित आपला गळा कमी जास्त नाही होते ना बघून घ्यायचं आहे. माझा करेक्ट येतो आहे जसंच तसे जेवढेच तेवढेच येते. तुम्हाला जर जास्त झालं तर वरतून गळ्याच्या साईडने कट करायचं आहे. पण माझा जसंच तसं येतो आहे. आपण आता याला पायपिंग करून घेऊया. हे बघा, मी इथे ह्या अस्तरच्या पट्ट्या घेतल्या आहेत. तिरप्या कट करून घेतल्या आहे 1-1 इंचाच्या. हे बघा, तिरप्याच कट करायच्या आहे जेणेकरून आपल्याला फिनिशिंग चांगली यावं. त्यासाठी हे बघा, आपली पायपिंग देखील छान येते. अर्धा इंच फोल्ड करायचं आणि इकडनं आपल्याला अर्धा इंच फोल्डवर टिप देऊन घ्यायची. हे बघा, मी टिप देऊन घेतली अर्धा इंचावर फोल्ड करून. त्यानंतर आता आपल्याला हे बघा, अशा पद्धतीने ठेवून इथे देखील गळ्याच्या साईडनी ही पट्टी अटॅच करून अर्धा इंचावर टिप देऊन घ्यायची. त्या बाजूने इथं आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं. हे बघा, अशी ठेवून अर्धा इंचावर टिप द्यायची. मी टिप देऊन घेते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा, मी पायपिंगची पट्टी अटॅच करून घेतली. आता गळ्याला थोडेसे असे छोटे छोटे कट देऊन घेते खाली, जेणेकरून आपला गळा व्यवस्थित यावा. त्यासाठी हे बघा, असे छोटे छोटे कट देऊन घेते. त्यानंतर आपल्याला आता ही पट्टी जॉईन केली ना, ती अशी करायची आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला करून आपल्याला इथं हे बघा, पट्टीवर शिलाई येऊ द्यायची नाही. इकडनं ह्या साईडने आपल्याला शिलाई द्यायची. बघा, आता हे बघा, किती छान आपली पायपिंग दिसते. मी आता शिलाई देऊन घेते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा, मी पायपिंग जॉईन करून घेतली. बघा, किती छान बारीक पायपिंग आली. तुम्हाला पाहिजे तुम्ही जाड बारीक तशी देऊ शकता. हे बघा, किती छान आली. मी आता याच पद्धतीने दुसरा पार्ट देखील तयार करून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा, बघू शकता फ्रंटच्या दोन्ही भागांना आपण पायपिंग केली आहे. किती छान पायपिंग दिसते. हे बघा, लुक तुम्हाला दिसतच नसेल. गळ्याचा आकार देखील किती सुंदर आला आहे. बघा, आता आपण हे बॅक पार्टला जॉईन करून बाही कशी अटॅच करायची ते बघणार आहोत. हे बघा, त्यासाठी आता मी हा फ्रंटचा एक पार्ट घेतला आहे. हे बघा, हे सरळ आहे. सरळवरती सरळ ठेवायचं आहे आणि शोल्डरवर इथं आपल्याला अर्धा इंचाची टीप देऊन घ्यायची. बघा, इथे दोन्ही शोल्डर त्याच प्रकारे जॉईन करायचे. डबल टीप द्यायची. अर्धा इंचावर टीप देऊन घ्यायची. हे बघा, मी टीप देऊन घेते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा, आपण दोन्ही शोल्डर जॉईन करून घेतले. अर्धा इंचावर टीप मारून घेतली. त्यानंतर आपल्याला आता बाही जॉईन करायची. त्यासाठी आपल्याला हे दोन्ही पार्ट असे व्यवस्थित बघून घ्यायचे. हे बघा, माझे व्यवस्थित येत आहे. तुमचे जर कमी जास्त होत असेल तर तुम्हाला मोंढ्याच्या साईडने कट करायचं. हे बघा, माझे जसंच तसं आलं आहे. का आलं आहे? कारण मी फ्रंटच्या भागात 1.5 इंच मार्जिन उंचीसाठी वाढवली त्यासाठी. त्यामुळे व्यवस्थित आले. तुम्ही जर 1 इंच घेतली तर ते कमी जास्त होतं. जर 1.5 इंच घेतली तर व्यवस्थित येते. हे बघा, आता मी 1.5 इंच घेतली त्यामुळे माझं कमी जास्त कुठे झालं नाही. आता आपण अशी बाही जॉईन करायला घेऊया. हे बघा, असं ठेवायचं आहे आपल्याला हा भाग. त्यानंतर बाही घ्यायची. बाहीचा मागचा पुढचा भाग बघून घ्यायचा आहे. बघा, बाही अशी फोल्ड करायची आहे. हे बघा, अशी ही आपली ही दुसऱ्या साईडची. बघा, इकडनं बघू, ही बघायची. हे बघा, हे बघा, हा कमीचा भाग आहे ना, तो आपला ही फ्रंट साईडला आला पाहिजे. त्यासाठी हे बघा, आपण ही बाही अशी करून घेतली. त्यानंतर इथं कट द्यायचं आहे आपल्याला. इथं या शोल्डरची जी आपण शोल्डर जॉईन केली त्यावर तो कट व्यवस्थित ठेवून हे बघा, जशीच तशी आपल्याला बाही जॉईन करून घ्यायची. आता मी बाही जॉईन करून घेते आणि तुम्हाला दाखवते.
हे बघा आता एक साईड जॉईन करून घेतली. आता तिथून हे बघा सरळवरती सरळ ठेवून मी दुसरी बाही देखील जॉईन करून घेते अर्ध्या साईडची. हे बघा मी जॉईन करून घेतली. हे बघा कमी जास्त देखील दिली माझी करेक्ट जशीच्या तशी मी जसं माप घेऊन मोजली होती तशीच तशी बाही जॉईन झाली. त्यासाठी आपण मोंढा मोजून घेतो. मोंढा मोजल्यावर बाही कमी जास्त दोन्ही साईडनी माझी हे बघा जशीची तशीच जॉईन झाली. कुठेच कमी जास्त नाही. त्यावर आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आणि त्यानंतर मी फिटिंगची शिलाई तुम्हाला दाखवते. हे बघा मी एकावर एक सरळ ठेवून आता फिटिंगची शिलाई द्यायची. त्यासाठी हे बघा कमरकडून आपलं कमरचं माप टाकायचं आहे. कमरचं माप आपलं 7.5 आहे. मी इथं 7.5 वर एक खूण करून घेते. हे बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर छातीचं माप आपलं 9 इंच आहे. इथून आपल्याला हे बघा अशा पद्धतीने हे बघा इथून ह्या आपल्याला ही पट्टी जॉईन केली ना तिथून आपल्याला व्यवस्थित धरायचं आहे. आणि बघा 9 इंचावर असं ताट धरायचं आहे. जमा होऊ द्यायचं नाही आहे. हे बघा ताट धरून हे बघा 9 इंच मी इथं एक मार्क करते आणि ही सरळ आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. बघा हे बघ त्यानंतर आपल्याला बाहीचा दंडघेर टाकायचा आहे. बाहीचा दंडघेर आपला 6.25 आहे. हे बघा अशा पद्धतीने ठेवायचं आहे आपल्याला इकडनं आणि 6.25 वर मार्क करून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने. हे बघा माझी फिटिंगची लाईन देखील बघा किती सरळ आली. हे बघा कुठेच तिरपी वगैरे झालेली नाही. हे बघा तुम्ही बघू शकता किती सरळ आली. हे बघा आता आपण यावर टिप देऊन घेऊ. हे बघा मी फिटिंगची शिलाई देऊन घेतली आहे. आता आपल्याला साईडने देखील पाव इंचावर 2 शिलाया देऊन घ्यायच्या आहे. म्हणजे कमी जास्त झालं तर मग ते कस्टमर करून घेईल त्यासाठी. आणि बाजूने आपल्याला हे बघा अशी फोल्ड करायची. हे बघा असे फोल्ड करून एक टीप देऊन घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने म्हणजे आपले हे धागे ना जे बाहेर निघणार नाही त्यासाठी हे बघा अशी टीप देऊन घ्यायची. मी तुम्हाला दाखवते. दोन्ही बाजूने अगदी पाऊन किंवा असं थोडंसं नॉर्मल किंचित असं वळून आपल्याला यावर टीप द्यायची. मी आता टीप देऊन घेते तुम्हाला दाखवते. हे बघा मी इकडं फिटिंगच्या शिलाई देऊन घेतल्या आहे. बाजूने देखील फोल्ड करून घेतलं आहे. हे बघा किती छान सुंदर झाले. आतमधले म्हणजे कापडमध्ये गेले आपले धागे वगैरे देखील बाहेर निघणार नाही. आता मी सेम दुसऱ्या साईडचं देखील तयार करून घेते. तुम्हाला ब्लाऊजचा फायनल लुक दाखवते. हे बघा आपलं ब्लाऊज पूर्ण तयार झालं आहे. तुम्ही बघू शकता ब्लाऊजचा फायनल लुक किती छान आला आहे. किती सुंदर दिसते. हे बघा कटोरी देखील खूप छान दिसते. हे बघा बॅक साईडने देखील बघू शकता तुम्ही. हे बघा बॅक साईडचा गळा देखील खूप छान आला आहे. हे बघा अशा पद्धतीने आपली कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग पूर्ण झाली आहे. व्हिडिओ तुम्हाला खरंच हेल्पफुल वाटत असेल तर शेअर देखील करत जा जेणेकरून दुसऱ्यांना देखील त्याचा फायदा होईल. आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट देखील करत जा की व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, काही चुका झाल्या ते देखील सांगत जा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शंभूज क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तिथे भेटतील. धन्यवाद.